नमस्कार मंडळी, योगितास ब्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आजच्या भागामध्ये आपण लोकरीचं असं कलेक्शन बघणार आहोत. आपण ठाण्यातील 40 वर्ष प्रसिद्ध असं दुकान आहे इथे निलेश वूल अँड क्राफ्ट एम्पोरियम. तर ह्या दुकानाला आज आपण भेट दिली. इथे तुम्हाला ना सगळ्या प्रकारची लोकर मिळणार आहे. थ्रेडचं म्हणजे क्राफ्टसाठी जे तुम्हाला जे साहित्य हवं असेल ते या दुकानात तुम्हाला उपलब्ध होणार आहे. आणि बरेचसे व्हरायटी आहे आणि बरेचसे जुनं असं दुकान आहे. तर आजच्या भागामध्ये आपण हेच कव्हर करणार आहोत. तर लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर ठाणा स्टेशनला तुम्ही पश्चिमेला आलात तर 2च मिनिटांवर बघा तुम्ही चालत आलात ना, हा ब्रिज आहे आणि ह्या बाजूला समोर दिसतं ना ते मॅगडी आहे बघा. आणि इथे ही नाईकवाडी लागते. मॅगडीच्या समोरच हा जो गेट आहे त्याच्या आतमध्ये तुम्हाला यायचंय. चला या. मॅगडीच्या समोरून गेटच्या पासून जाऊन आलात ना तुम्हाला पुरोहित भोजनालय आणि तिथेच निलेश वूल अँड क्राफ्ट एम्पोरियम आहे बघा समोर. तिथे पुरोहित भोजनालयाच्या अगदी बाजूची ही बिल्डिंग आहे. निलेश वूल अँड क्राफ्ट एम्पोरियम म्हणून आहे. चला या आतमध्ये. आपल्यासोबत आहे दुकानाचे मालक. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव निलेश प्रभुदास मेहता. अच्छा. आणि दुकान आपलं किती वर्ष जुनं आहे? आमचं दुकान असं 40-45 वर्ष जुनं आहे. पहिले भानुशाली हॉस्पिटलच्या समोर अच्छा शर्मा आलोक हॉटेलच्या लागून जे दुकानं होती तिकडे होतं. तिकडचं आता आमच्या इकडे शिफ्ट झालंय. त्याच्यामुळे आता तुम्हाला माहिती नसेल तर आपला हा खास व्हिडिओ त्याच्यासाठी. बरेचसे जुने कस्टमर आहेत त्यांना तर माहित आहे, पण नवीन जर लोकांना तुम्हाला जर हवं असेल काही तर हे होलसेलच्या दरात मिळणार ना दादा? आपल्याकडे नक्की होलसेलच्या दरात मिळेल. आपण सुरुवात बाजारापेक्षा आणखी कमी रेट मिळतं आणि व्हेरायटी भरपूर आहे. काय काय ते बघूया आपण. लोकर आहे ती सध्याचे रांगोळ्या वगैरे खूप बनतात आपल्याकडे. तर त्याचं सगळं फरची रांगोळीमध्ये सगळे कलर्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि ती आपल्याला म्हणजे हे बंच येतो का? हे वजनावर येते. ही किलोवरती मिळते. आपल्याकडे 450 रुपये किलोचा दर आहे. आणि क्वांटिटी जास्त घेतली असेल तर भावात अजून फरक पडणार. ज्याचं सगळं साहित्य ग्लूगन, ग्लू स्टिक्स, सगळी वस्तू. तशा आता गृहिणी आहेत त्या घर बसल्या छान रांगोळ्या काढतात आणि बऱ्याचशा कमेंट्स होत्या की ताई मॅटची रांगोळीचं साहित्य कुठे मिळेल? तर तुम्हाला इथे होलसेलच्या दरात दादाने तर सांगितले 450 रुपये किलो येणार. बरेच रंग असतील त्याच्यामध्ये. बघा ना रंग आहे त्याच्यामध्ये खूप कलर आहेत. 20-25 छान रंग आहेत. आणि बाकीचं साहित्य पण तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि मग साधी लोकर आपल्याकडे काय असते? असे 20 रुपयाला गुंडा आहे. शाळेच्या प्रोजेक्ट वगैरे मध्ये 20 रुपयाला? 20 रुपयाला लहान मुलांच्या प्रोजेक्टला वगैरे चालतात ते. छोटे छोटे बॉल्स मध्ये 3 प्लाय 4 प्लाय मध्ये उपलब्ध आहे आपल्याकडे. हे बघा लहान मुलांसाठी प्रोजेक्ट साठीचे आहेत. यूज मध्ये हवे तर बरेचसे रंग आहेत त्याच्यामध्ये. ऑलिव्हिया लोकर आहे. ही 4 प्लायची लोकर असते. अच्छा. आणि हिचे पण तुम्ही स्वेटर्स वगैरे आहे, फ्लावर्स वगैरे ना सगळ्यांच्या बॅग्स बनतात ह्याच्याने क्रोचेटच्या. तरी लोकरचे किती प्रकार असतात आपल्याकडे? लोकरीचे प्रकार असं बघितले तर 20-25 टाईप असते लोकरीची. जाड, पातळ, कोणाला कशी वस्तू बनवायची त्याप्रमाणे आहे. वेगवेगळे खूप प्रकार आहेत त्याच्यामध्ये. बघा तुम्हाला कोणती हवी आहे दादा दाखवत आहे. त्याचे रेट आहेत आणि त्याच्यामध्ये मग रंग बघा आहेत डार्क वगैरे. हे मग किती? हे एक 100 ग्रॅमचा गुंडा आहे. ह्याची MRP 110 आहे पण आपण 100 रुपयाला देतो. काही नवीन प्राइस आता जीएसटी रिड्यूस जाऊन ते 98 रुपीज 95 रुपीज असं पण झालेले आहे. त्याच्यामध्ये पण आणखी वेगवेगळे प्रकार आहेत. हे रंग बघा त्याच्यामध्ये जे आपल्याला हवे ते लाईट डार्क ग्रीन मधले रंग आहेत, ग्रे मध्ये. जसं आपल्याला काय वस्तू बनवायची आपल्या कल्पकतेनुसार ते तुम्ही बनवू शकता. दादा तेच आहेत का मग ते? हे बेबी वूल आहे. बेबी सॉफ्ट लोकर म्हणून आहे वर्धमानची. अच्छा. वर्धमानची बेबी सॉफ्ट म्हणून लोकर आहे. ही 25 ग्रामचे गुंडे आहेत. स्वेटर बेबी स्वेटर साठी बेबी सेट बनतात त्याच्याने. टोपी, स्वेटर, मोजे एवढ्याच्या किती? हा संपूर्ण असे MRP 240 आहे. आपल्याकडे 220 ला मिळेल. किती ग्रॅमचा आहे? हा 150 ग्रॅमचा आहे. पूर्ण बॉटल आहे. एक गुंडा 25 ग्रॅमचा आहे आणि 6 गुंडे मिळून छान आहे. म्हणजे बघा ना तयार पण केलेले आहे. ह्याच्यासाठी आपल्याला बनवावं लागतं गुंडा. हे रेडी आहे. हा रेडी आहे. म्हणजे किती मार्केटमध्ये नवीन आलेले आणि ठेवायला पण बरं. आणि उमळत वगैरे पण नाही काही. मळकत नाही होत. आणि त्याच्यात पण रंग असतील ना. हे बघा खूप रंग आहेत. इथे पण रंग आहेत आणि तिथे पण आहेत. तुम्ही सगळ्या किमती बघून घ्या. रंगाचे तर बरेचसे ऑप्शन्स आहेत. हे कोणते दादा? हे आहे स्पेक्ट्रम म्हणून आहे लोकर. अच्छा. ही पण थोडी जाडच लोकर आहे. अच्छा. ह्याचे पण बेबी ब्लँकेट साठी वगैरे चालते. बरं आम्हाला कळतं पण कशासाठी काय तुम्हाला माहित असेल.
मला मी तर कन्फ्युज झाली. आमच्या वेळेस साधेच लोकर सिंपल लोकर याची त्या टाइमला त्याच्यात स्वेटर वगैरे करायचं. आता किती मार्केटमध्ये नवीन आलेलं आहे आणि किती व्हेरायटी आलेली आहे बघा. किती मल्टीमध्ये ना. हा मल्टी रंग आहे. मल्टीमध्ये पण खूप रंग आहेत आपल्याकडे. ऑलमोस्ट सगळेच रेंज आहे पूर्ण. त्याच्यापासून पण स्वेटर करतात. हो स्वेटर्स बनवतात, ब्लँकेट बनतात त्याच्याने, काही मल्टी कलरचे फ्लावर्स बनवतात वगैरे. आणि आता ते क्लिप्स वगैरे पण बनवतात. आपण प्रदर्शनात बघत असतो की बऱ्याचशा कलाकुसर बघायला मिळतात आपल्याला. बरं बरं. अच्छा. ही पण ऑलिव्हियापेक्षा थोडीशी जाड लोकर आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा थोडी जाड. ह्याच्याने पण स्वेटर्स वगैरे बनवतात आणि खूप सारी वस्तू आणखीन पण क्राफ्ट वगैरे आहे. सगळं खूप सारी वस्तू टिकायला आणखीन चांगली. ह्याचे ग्लाउज वगैरे जाडीवरती ठरतं काय जाडीवरती ठरतं कसं काय बनवायचं. ह्याची पण प्राइस आता रिड्यूस झालेली आहे. पहिले 105 MRP होती, आपण 100 ला विकायचो. आता त्याची प्राइस 98 झाली. आपल्याकडे 95 रुपीज आहे. आणि अजून क्वांटिटी असेल तर प्रत्येकामध्ये क्वांटिटी असेल तर तुम्हाला दादा ते आणखीन कमी करून बरोबर. त्याच्यात हे रंग सगळे रंग त्याच्यामध्ये पण 45-50 कलर आहेत. त्याच्यामध्ये 50 रंग आहे. तुम्ही बघू शकता. ग्रे मध्ये वगैरे आहेत, हे ग्रीन मध्ये आहेत, येलो मध्ये. छान ऑप्शन आहे. काही म्हणजे लगेच तुम्ही चॉईस करू शकताय. ही वर्धमानची मॅग्नस म्हणून आहे. अच्छा. ही तर बरीच जाड आहे. हो ही डबल नेट वूल सारखं म्हणलं जातं. अच्छा. बरं. जास्त थंडी वगैरे मध्ये त्यांचा यूज चांगला होतो. थंडीमध्ये बेबी स्वेटर्स आणि मोठ्यांसाठी पण याचे स्वेटर्स थंडी नाही लागत जास्त. क्वालिटी पण बेस्ट आहे. वर्धमानचं ब्रँडेड आहे. ह्याची काय किंमत आहे? ह्याची किंमत 100 रुपये. आपल्याकडे 95 रुपीज आहे. 95 रुपयाला तुम्हाला येणार आहे. प्लेन रंग आहेत आणि मल्टी रंग पण याच्यामध्ये आलेले आहेत. हो त्याची किंमत आहे 140 रुपये. आपल्याकडे 135 ला मिळणार आहे. अच्छा. मल्टीमध्ये जास्त असतात. हो मल्टीमध्ये थोडे मल्टीचे प्राइस थोडी जास्त असते. बघा हे रंग खूप आहे त्याच्यामध्ये. मॅग्नस वस्तू बनवू शकतात त्याच्यापासून. सुंदर आहे बघा. प्लेन मध्ये पण आहे, मल्टी मध्ये पण लाईट पण शेड आहे आणि स्टॉक्स भरपूर अवेलेबल. हे बघा हा पण आहे लाईट मध्ये ना. कलर सगळे छान असतात. क्वालिटी आणि कलर्स बघण्यासारखं ओरिजिनल क्वालिटी कळते हात लावल्यानंतर. आपल्याला कसं आहे कुठूनही घेण्यापेक्षा एखादी वस्तू आपण मेहनतीने कलाकुसर करतोय ती टिकली तर पाहिजे ना. दुसरी ही आहे 4 प्लायची वूल. ओसवालची 4 प्लाय वूल. ओसवालची 4 प्लाय वूल. ही तोरण रुमाल त्यांना चालते. ही एखादी लडी दाखवा मला. म्हणजे प्रत्येक हात लावल्यानंतर ना प्रत्येक लोकरीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. ती थोडी जाडसर आहे, ही थोडीशी मीडियम आहे, पातळ आहे. म्हणजे काय तोरण रुमालाला थाली पोस्ट वगैरे बनवायला चालतात. बरोबर. प्रत्येक जी गोष्ट तुम्हाला करायची आहे ती इथे उपलब्ध आहे. त्याच्यात पण शेड बघा, भरपूर रंग आहेत. एवढे बरेच रंग आहेत. ही जाड मध्ये दादा. ही जाड मध्ये आहे. ही ब्लँकिंग ही एक ही आहे. ही कशासाठी वापरतात? ही मोटो म्हणून वूल आहे. अच्छा. मोटो म्हणून थोडी जाड असते. ही कशाला दादा वापरतात? ही पण स्वेटर्स वगैरे चालतात. त्याची कॅप्स बनवतात, हँड ग्लोव्स बनवतात. बायकर्सला लोकांना हाताला थंडी लागू नये त्यासाठी हँड ग्लोव्स वगैरे पण बनवतात. ही वस्तू पण खूप नवीन आलेले आहे मार्केटमध्ये. हो त्याच्यामध्ये पण प्लेन रंग पण आहेत, मल्टी कलर पण आहेत त्याच्यामध्ये पण. प्रत्येकामध्ये तुम्हाला रंगाचं बरंच ऑप्शन आहे बघा ना. सगळे ठेवलेले आहेत. 40-45 कलर्स अवेलेबल आहेत प्रत्येकामध्ये. हे आपल्याला लागणारे मॅच करून आपण घेत असतो असं कॉन्ट्रास्ट करून तसे सगळे रंग ठेवलेले आहेत. तुम्ही आरामात इथे चॉईस करून घेऊ शकताय. छान तुम्ही मांडलेले. म्हणजे सगळं सेक्शन त्यांनी ठेवलेलं. ओसवालचं, वर्धमान सगळ्या ब्रँडेड मध्ये तुम्हाला इथे बघायला मिळतं. ही वर्धमानची लोकर आहे. वर्धमानचे टॅक्स प्रत्येकामध्ये लावलेले आहेत. ही वर्धमानची मिलेनियम म्हणून क्वालिटी आहे. अच्छा अच्छा. म्हणजे ही पण एकदम सॉफ्ट पण ह्याचं जे वेगळं दिसतंय. हे थोडीशी पिळवाली लोकर आहे. ही बघा ही आपण आतापर्यंत बघितलं त्याच्यापेक्षा थोडी वेगळी आहे ना. ह्याला पिळा आहे. आणि ही पण क्वालिटी खूप सुंदर आहे. पर्स वगैरे साठी पर्सला चालते. ह्याच्यात पण ब्लँकेट्स वगैरे बनवतात. खूप सारी वस्तू. फ्लावर्स वगैरे कसं हे असतं. शायनिंग पण आहे. क्वालिटी शाईन आहे थोडीशी. क्वालिटी चांगली आहे. हलकी एकदम. हलकी वजनाला हलकी आहे. जवळजवळ एक लडी 100 ग्रॅमच्या आसपास येते. हो ना. ही कशी म्हणाले? ही आपल्याकडे आहे 100 रुपये 100 ग्रॅम. अशी ऑनलाईन तिची प्राइस खूप जास्त आहे. आपल्याकडे 100 रुपये 100 ग्रॅम आहे. आणि क्वांटिटी असेल त्याच्यात पण रेट मध्ये फरक पडणार. आणि बऱ्याचशा लेडीजनी कमेंट पण केलेली. निलेश एम्पोरियम मध्ये तुम्ही बघा करा ताई व्हिडिओ. तर आपण त्यांच्यासाठी आहे कारण ते तुमचे ग्राहक आहेत की त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला की इथे स्वस्त मिळतं म्हणून. आणि ही त्याच्यातलीच वर्धमानचीच ब्रायलॉन म्हणून आहे क्वालिटी. ब्रायलॉन मध्ये
त्याच्यापेक्षा ही थोडीशी बारीक आहे, 4 प्लायची लोकर म्हणतात त्याला. बघा त्याच्यापेक्षा थिकनेस कमी आहे थोडी. बरं, हे बेबी स्वेटरला ही पण चालते. छान वाटेल जशी एकदम बॉल्स मध्ये येतात तशी ती किलोवरती वजनावरती येते ती. किती बारीक आहे ना, असं वाटतं एकदम की फाईन आणि थ्रेड सारखं. फाईन आणि स्मूथ येणार ही. एवढी लोकर अशी येते बघा ना, ही वेगळी आहे, ही वेगळी आहे. आतापर्यंत बघितलं प्रत्येक लोकर मध्ये फरक किती आहे, आणि किमतीमध्ये पण आसपास थोडाफार फरक असतो. 100च्या आसपासच आहे, तसं जास्त नाही. दुसरीच्या 3 प्लाय लोकर आहे आपल्याकडे, पातळ लोकर. त्याला कोणते म्हणतात दादा? ही जी हातात आहे ही जी आहे वर्धमानची मिलेनियम आहे, ही ब्रायलॉन आहे. ही 4 प्लाय आहे, ही 3 प्लायची वूल आहे. ही हे पण बारीक लोकर म्हणतात. एकदम फिनिशिंग वाला काम करायचं असेल तर त्याच्या ह्याच्याने खूप छान होऊ शकतं. ती बारीक म्हणजे ह्या लोकरीपेक्षा पण ही बारीक वाटते ना. 3 प्लाय लोकर असते. 3 प्लाय. अच्छा. आणि ही 4 प्लाय. बरं. त्याचे पण दर तेच आहेत का? हे 60 रुपये 100 ग्रॅम. अरे वा, ही थोडीशी कमी आहे, 60 रुपये 100 ग्रॅम मध्ये. क्वालिटी ह्याच्यात पण आहे, कलर्स पण भरपूर आहे. बरं. आणि ती ही जी शाईन वाली, ही चमकीवाली लोकर आहे. ह्याच्यात पण तोरण वगैरे बनवतात, खूप सारी वस्तू बनते ह्याच्याने. छान असं म्हणजे दिसायला. ह्याच्यात बॅग्स वगैरे पण बनवतात. ह्याच्याकडे आपल्या बॅग्स आहेत बनवलेले, तुम्हाला दाखवतो म्हणजे कळेल आपल्याला कसं काय. ही तर बऱ्याच ठिकाणी बघितले, बऱ्याचशा वस्तू बनवतात त्याला हे दिलेले, थोडी शाईन आहे ना. ही कशी मिळणार? 100. ही आपल्याकडे 50 रुपये 100 ग्रॅम. 50 रुपये 40 रुपये असे दर 60 रुपये 100 रुपये वेगवेगळी क्वालिटी. मग त्यात पण रंग आहेत बघा इथे दिलेले. ही मल्टी रंग आहे, किलोवरती. जी जसं ती बॉल्स मध्ये होती तशी ती किलोवरती येणार. बरं. म्हणजे तुमच्याकडे 100 ग्रॅम पण घेऊ शकतो. हो. आणि काही 50-60 ग्रॅमची लडी पण येते याच्यामध्ये. अच्छा, छोट्या लड्या पण येतात काय प्रोजेक्ट साठी वगैरे. किती व्हेरायटी बघायला मिळते लोकर मध्ये. दुसरी ही एक आहे शॉर्ट फर म्हणून आलेली लोकर. काय म्हणतात? शॉर्ट फर. टॉईज वगैरे बनवण्यासाठी चालते. बघा ना किती कलाकुसर असते ती. आपल्याला कशासाठी बनवतायत ते सुद्धा कळतंय. थोडीशी अशी दाखवायला बघा कशी सुंदर आहे, वेगळीच आहे ना ही. हो, एकदम क्वालिटी वेगळी, स्मूथ एकदम मस्त वाटतं असं हात लावल्यानंतर. ते सॉफ्ट टॉयज, पिलो कव्हर्स वगैरे पण बनवतात. अच्छा. बरेच काही वस्तूला चालते. टॉईज वगैरे बनवतात त्याला पण चालते. हे कसं आहे? हे आहे 120 रुपयाचा एक गुंडा आहे, 100 ग्रॅमचा गुंडा आहे. बघा ह्याच्यामध्ये पण भरपूर रंग आहेत. असं दिलेलं आहे. छान आहे. हे काय दादा? हे पाईप क्लीनर्स आहेत. अच्छा. पाईप क्लीनर ह्याच्यात फ्लावर्स वगैरे बनवतात. अच्छा, फुलं वगैरे फुलं बनवतात. तार सारखं असतं टाकलेलं. हे इम्पोर्टेड येतात. आणि हे मी प्रथम बघते खरं म्हटलं तर. ह्याची पण खूप चांगली ह्याच्यापासून फुलं बनवतात. आहे तुमच्याकडे असं? सध्या ते तयार नाहीये, पण हे सगळं बनवणाऱ्या गृहिणी त्यांना माहिती आहे. ऑनलाईन बरेच वस्तू आहेत त्याच्या बनवलेल्या. ह्या सगळ्या गोष्टी बघा ना तुम्हाला इथे आपल्या ठाण्यात मिळत आहेत. हे एकच कसं? हे आपल्याला 100 पीस बंच वाईज 100 मिळतात. सुट्टे पण मिळतात. हो, सुट्टे पण मिळतात. मुलांच्या प्रोजेक्टला पण असते मला. हो, प्रोजेक्टला चालते ही. पण खूप चांगली फुलं वगैरे. आणि त्यात पण रंग दिसतात. त्याच्यात पण रंग भरपूर आहेत. ह्याच्यात पण रंग आहेत, खूप कलर आहेत त्याच्यात. हे पण आहेत डार्क मधले, हे लाईट मधले, व्हाईट आहे. हो, त्याच्यात पर्ल कलर्स वगैरे पण येतात. त्याच्यामध्ये म्हणजे तार असते का? तार असते. ही तारामुळे ह्याला फोल्ड केली की तसंही आकार होतो. म्हणजे जसं तुम्ही आकार द्याल तर. हे मी प्रथम बघते खरं म्हटलं. टॉईज वगैरे बनवतात. अच्छा. कॅप्स बनते ह्याच्यानी. खूप चांगली वस्तू बनतात ह्याच्यानी पण. आपला नाड्याचा साईज असतो तेवढा आहे, पण इतकं सॉफ्ट आहे बघा ना. हाताला जेव्हा फील करतोय. आणि ऊल म्हणजे सॉफ्टच असते. आपल्यापर्यंत प्लेन रंग पण आहेत, मल्टी रंग पण आहेत. ही कशी म्हणाले दादा? ह्याची प्राइस पहिले होती 115 रुपये. आता प्राइस रिड्यूस होऊन याची प्राइस आता कमी झालेली आहे. आता ह्याची आम्ही 105 ला देतो. कमी 115ची 105 आता 105 रुपये झाले. याची अशी कॉस्ट जास्त आहे, पण आम्ही अजून त्याला कमी करतो. कमी केलेले. हे बघा हे सगळे रंग, इंग्लिश कलर आहेत, पेस्टल कलर आहेत, आपले नेहमीचे रंग पण आहेत तिथे. थोडी नाडी सारखीच ही पण वाटते. आपले जे टी शर्ट असतात त्याच्यातून थोडंसं नायलॉन सारखं आहे. ह्याच्यात पण खूप बॅग्स वगैरे साठी खूप चालते. ही पण तेवढीच किंमत आहे. ह्याची 130 रुपयाला प्राइस आहे. 100 ग्रॅमचा कोन येतो. याच्यामध्ये 100 ग्रॅमचे पण येतात आणि 200 ग्रॅमचे पण कोन येतात. काही कलर्स 200 ग्रॅम मध्ये उपलब्ध आहेत. 100 ग्रॅम मध्ये कलर्स बरेच आहेत. 100 ग्रॅम पासून मिळणार आहेत तुम्हाला जसं हवं तसं. ही कॉटन आहे, 100% कॉटन आहे. अच्छा. ही कशाला दादा उपयोग? ही कॉटन डिलाइट म्हणून आहे. ह्याचे पण बॅग्स वगैरे बनतात. टेबल रनर बनतं. बारीक आहे. ह्याचे पण बॅग्स वगैरे खूप बनतात आणि खूप चांगल्या वस्तू बनतात त्याच्याने. टेबल रनर, टी कोस्टर त्यालाही चालतं. बरं. हे प्युअर कॉटन आहे. त्याची काय किंमत आहे? त्याची किंमत 130 रुपये आहे आणि आपली 125 आहे.
125 ला येणार आहे तुम्हाला. म्हणजे फरक बघा किती. आणि याच्यामध्ये पण 45-50 कलर उपलब्ध आहेत. रंग बघा वेगळे वेगळे आहेत. म्हणजे प्रत्येकामध्ये 25, 30 जसे 40-50 रंग आहे. म्हणजे आपल्या लेडीजला खूप ऑप्शन हवे असतात कलाकुसरीसाठी, त्यांना खरंच फायदेशीर आहे. हा, त्याच्यामध्ये एक 8 प्लाय पण आलेले आहे, झाड एकदम. ह्याच्यामध्ये ते पण प्युअर कॉटन आहे. अच्छा, हे पण 100 ग्रॅमचा कोण आहे. त्याच्यामध्ये 8 प्लाय आहे. हा 1 प्लाय आहे. आणि हे 4 प्लाय आहे. 4 प्लाय आणि 1 प्लाय असं काय आहे. 8 प्लाय. हा, अच्छा, ती थोडी आणखीन झाड आहे. हे पण 100 ग्रॅमचे आहेत. हे 150 ला आहे. बरोबर. आपण बघा सगळे दादा आपल्याला किमती सांगतायत, क्वालिटी दाखवतायत. उलच्या किती प्रकार आहेत, अजून पण आहेत बरेचसे. या इथे भेट द्या, मला सगळं काही एकाच ठिकाणी मिळणार आहे. ही कोणते? सॉक्सियन म्हणून आहे. उस्वालची सॉक्सियन. थंडीसाठी सॉक्स वगैरे बनवतात. लहान मुलांचे मोजे वगैरे. मोठ्यांसाठी पण आहे. घरामध्ये त्यांना चालताना वगैरे थंड वाटतं ते नाही वाटणार. सॉक्स साठीच असते हे. त्याच्यामध्ये पण 5 कलर याच्यामध्ये पण अवेलेबल आहे. 3mm मॅक्रम कॉर्ड आहे. 3mm मॅक्रम. 3mm मॅक्रम कॉर्ड आहे. अच्छा, 100 ग्रॅमची लढी आहे. लढी असते. प्युअर कॉटन आहे हे पण. त्याचे पण बॅग्स वगैरे साठी वॉल हँगिंग लागली वगैरे. बघा सगळ्या हँडीक्राफ्टच्या वस्तू आपल्यापर्यंत हे सगळं साहित्य इथे तुम्हाला आहे. जसं कॉटन मध्ये आहे तसं पॉलिस्टर मध्ये पण येतं मॅक्रम. कॉटन आणि पॉलिस्टर दोन्ही मॅक्रम मध्ये. पर्स वगैरे साठी उपयोगी. पर्सला पण चालतात आणि ह्याच्याने पण ते वॉल हँगिंग वगैरे बनवतात. खूप वस्तूंना चालतं. बरोबर. बॅगची फिनिशिंग करून देतो. झिप लाइनिंग वगैरे सगळं आतमध्ये करून देतो आम्ही. फक्त कस्टमर म्हणजे कस्टमर हे घेऊन येतात हे बनवून आणि करून देतो. झिप लाइनिंग हँडल सगळं आपण लावून देतो. मग त्याचे चार्जेस साधारण काय? छोटा 350-400 म्हणजे जसं तुम्ही लावणार त्याच्यावरती जसं मटेरियल लावणार त्याच्यावरती आहे. असे हँडल्स पण मिळतात आपल्याकडे. हे बघा जीप वगैरे लावून मिळणार आहे. आणि तुमची जी कलाकुसर आहे त्याला सगळ्यात लास्ट फायनल टच देणार आहे दादा तुम्हाला. आणि हे तशीच लोकरीची पर्स आहे. अच्छा, ही विणलेली आहे. याच्यात फिनिशिंग वगैरे करण्याचं बाकी आहे. ही करण्यासाठी आलेली आहे. अच्छा, मग ते काय असतं याच्यात फिनिशिंग? फिनिशिंग म्हणजे आता हे जसं झिप लाइनिंग वगैरे लावली आहे ना, तसं आम्ही झिप लावून झिप लावून देणार. आतलं जे याच्यात कडकपणा करण्यासाठी फायबरची शीट टाकली जाते. अच्छा, बघा. फायबरची शीट टाकली जाते आतमध्ये. अच्छा, आणि हे कापड वगैरे तुम्ही टाकतो? हो, सगळं आम्ही करून देतो. नुसतं फक्त न बनलेला पीस आणून द्यायचा आमच्याकडे आणि मग ते आतलं सगळं काम आम्ही करून देणार. बघा कोणीतरी ताईंनी बनवलेली किती सुंदर कला आहे. आणि त्याचं कलेला हे सगळं त्यांनी फिनिशिंग देऊन ही संपूर्ण बॅग रेडी झालेली आहे. आता ही ताई विकणार त्याच्यातून हे काम. पण किती कलाकुसर सुंदर आहे. गुलाबाची फुलं वगैरे आहेत. आणि वा, इथं खूप सुरेख आहे. मग कोणतं मटेरियल मग त्यांच्यावर असतं? ही ऑलिव्हिया लोकरीने बनवलेली आहे. आता आपण स्टार्टिंगला ऑलिव्हिया लोकरची बघितली ना, त्या लोकरीने बनवलेली आहे. किती सुंदर कलाकुसर. म्हणजे मल्टी कलर मध्ये कुठल्याही अटायर वर सूट होणार आहे. आणि त्याला हे 2 हँडल पण लावून दिलेले आहेत. शोल्डर बॅगचे हँडल, हँड बॅगचे हँडल दोन्ही लावलेले आहेत. असे हँडल्स पण आपल्याकडे उपलब्ध आहेत. कापड किती छान वापरले. साटिनचं लाइनिंग आहे. रिच एकदम एकदम रिच. ह्याच्यात ज्वेलरी बॉक्स वगैरे पण आपण बनवून देतो. वेगवेगळी व्हरायटी. बघा ना, म्हणजे ते सांगतात आहे जर तुम्ही काही कला करताय तर तुम्हाला इथे हे सगळं जीप लावण्याचं काम किंवा तुम्हाला हे सगळे बेल्ट आहेत चांगल्या क्वालिटीचे. म्हणजे तुम्हाला जशी क्वालिटी काय ताईनी बघा इथे हे मण्यांचं वगैरे दिलेलं आहे. छान केलं. त्याच्यामध्ये दुसरी व्हरायटी आहे. सुरेख कॉटन थ्रेड मध्येच आहे. मस्त वाटतंय. सुंदर क्रोशासारखं वाटतं. क्रोशाचंच विणलेलं आहे. मस्त. बघा ना किती छान आहे विणकाम. ते प्रत्येकीचं काम बघा ना, ते पण बघायला मिळतंय आपल्याला. बारीक का ही जी वेगळी वाटते ना, ही दादा कुठल्या याच्यापासून बनवली असेल? हे जे आहे ते पॉलिस्टर मटेरियल आहे. अच्छा, पॉलिस्टर थ्रेड असतो. 1mm पॉलिस्टर थ्रेड आहे. त्याच्याने विणलेली आहे. त्याचं पण झिप लाईन वगैरे, बटन वगैरे झिप लाईन, मॅग्नेट बटन वगैरे. सिंगलच कलर आहे पण खूप सुरेख. हा एक पॅटर्न असा आपण साडीवर वगैरे घेऊ शकतो. छान आहे. म्हणजे सगळं जीप वगैरे लावून बघा त्याचं फिनिशिंग बघा किती सुंदर झालेलं आहे. इथे पण असं स्टिच केलेलं आहे चांगलं. कधी हे उसवणारच नाही. काही कस्टमर अजून 15-20 वर्ष झाले अजून युज करतात. आणि ज्यांना देणार तुम्ही गिफ्ट ते पण काय मजेत नाजूक आणि खूप छान दिसणार. टिकाऊ पण आहे. टिकाऊ. आणि कापड किती चांगलं वापरलंय त्यांनी.
छान आहे, छान. अगदी तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे फिनिशिंग करून देताय आणि पुढे त्या आपल्यापर्यंत पोहोचवतायत. त्याच्यामधलेच हे थ्रेड्स आहेत, कॉटनचे थ्रेड आहेत. ही जी बॅग बनवलेली आहे ह्याच्यामधले हे रंग आहेत ना, सगळे रंग त्याच्यामध्ये उपलब्ध. ही तरी काय हे 150 ग्रॅमचा गुंडा आहे, 150 ग्रॅम आहे, प्युअर कॉटन आहे आणि ह्याची प्राइस 180 आहे. 180 म्हणजे चांगल्या आणखीन बारीक ह्याचा ना. हे बघा, ही हाताला लागल्यावर बघता आणि याची फिनिशिंग बघा ती सुरेख आहे. हे म्हणजे घेऊ तसे मग तुम्हाला आहे अगदी. असे मल्टी रंगामध्ये पण. छान छान, मस्त सुंदर. बघा ना, कॉन्ट्रास्ट पण छान दिलेले त्यांनी. तसंच थ्रेड आहे, तेच थ्रेड आहे म्हणजे मल्टी. पण आता किती सोपं झालंय. पहिल्यांदा 2 कलर घेऊन आपल्याला करावे लागेल. आता बायकांचा वेळ पण थोडा वाचतो. बघा ना, कलर कॉम्बिनेशन वगैरे करायची गरज नाही. बघा ना, रेडीच झाले. एम्ब्रॉयडरीची रिंग वगैरे आहे आपल्याकडे. ही साधारण किती आहे? ही 35 रुपये 40 रुपये साईज वरती. छोट्या मोठ्या साईज असतात, सर्व साईज आहेत बघा या बाजूला. सर्व साईज अवेलेबल आहे, उपलब्ध सगळ्या साईज आहे त्याच्यामध्ये. बरं, हे तर लागतातच ना. आणि आपल्याकडे हे लोकरीचे गुंडे बनवायची मशीन पण उपलब्ध आहे. अच्छा, दाखव बरं कसं. हे बघा, बघून घ्या. थांबा एक मिनिट, हे अडकल्यावर असंच असतं. हे हँडमेड असं फिरवलं की हे गुंडे तयार होतात. अच्छा, म्हणजे यातला गुंडा जो आहे आता लढी मधले जे असतात ना, त्याच्याचे गुंडे होतात. असा गुंडा तयार होतो. हे गुंडे तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये आता तुम्ही असं फिरून बनवू शकता. हे जी बॅग आहे त्याला आपल्याला हँडल वगैरे लावायची असतील, फिनिशिंग आपण करूनच देतो. वुडन हँडल्स वगैरे आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्यामध्ये. वुडन हँडल्स त्याच्यामध्ये पण वेगवेगळे शेप असतात, वेगवेगळे प्रकार येतात, वेगवेगळे खूप सारी वस्तू याच्यामध्ये उपलब्ध आपल्याकडे आहे. हातामध्ये घालण्यासाठी आपण असं घेतो. लाकडी हँडल्स वगैरे वेगवेगळे शेप. काय मग याच्या किमती असणार? हे 200 रुपीजला जोडी आहे. त्याच्यामध्ये अॅक्रेलिकचे पण येतात. बरोबर, असे अॅक्रेलिकचे पण येतात, असे मोत्यांचे पण येतात. यात पण वेगवेगळे आपण बघितले आता लावलेले होते एका बॅग मध्ये येत असते. आणि हे सगळे त्याच्यातले थ्रेड आहेत. प्लेन रंग आहेत, मल्टी रंग आहेत त्याच्यामध्ये ना. हे जरीवाले आहेत. जरीचे थ्रेड हे पण आपल्याकडे योग्य दरात उपलब्ध आहे. ही लढी तरी साधारण 60 रुपयाला एक लढी. 100 ग्रॅमची लढी आहे, 60 रुपयाला. पर्स साठी जास्त वापरतात. बघा, हे पर्स मटेरियल आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं साहित्य. म्हणजे तुम्हाला हँडल तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला जर असे हवे तर असे आहे, असे हवे तर असे पण दादानी दाखवले. बघा, त्याच्यामध्ये पण आहे. दुसरे हे सॉफ्ट टॉयजचे आईज आहेत. डोळे वगैरे त्याला लोकरीचे सगळे जे आम्ही तेव्हा बनवायचो तेव्हा लागायचे. सगळे डोळे आहेत. हे साईज छोटी मोठी, याच्यामध्ये कलर ब्लॅक सगळं उपलब्ध आहे आपल्याकडे. आणि सॉफ्टवेअरला लागणारा कापूस म्हणजे हे अॅक्रेलिक कापूस, तो पण आपल्याकडे उपलब्ध आहे. हे 200 ग्रॅमची पिशवी आहे. 200 ग्रॅमची 60 रुपयाला. मध्ये टाकतो तो. डोळ्यांमध्ये पण छोटी मोठी साईज आपल्याकडे उपलब्ध आहे. थोडीशी मोठी साईज आहे. त्याच्यामध्ये कलरफुल पण मिळतात, ब्राऊन, रेड असे कलर्स पण येतात. सगळं म्हणजे जे साहित्य लोकरीपासून बनवतात त्याचं सगळं साहित्य मिळतंय. फुलांच्या दांड्या आहेत, हे पण उपयोगी आहेत. सध्या ह्याची पण फुलं वगैरे बनवायला लागतात. त्या हिरव्या दांड्या साईज छोटी पण आहे, मोठी साईज पण आहे. त्याच्यात पण साईज वेगवेगळी आहे. मोठी पण 5 रुपयाला एक मिळते. ही 10 रुपये 5 रुपयाला एक आहे ही वाली, आणि ही 10 रुपये. छान आहे, ग्रीन अगदी वाटते ते फुलांच्या ह्याच्यासाठी. ते काय दादा, हे तार आहे, फुलांसाठी लागणारी तार आहे. पेटल्स वगैरे बनवण्यासाठी. दांडीमध्ये जाड पातळ साईज असते, वेगवेगळी आहे. त्याच्यामध्ये ब्रासची पण आहे आणि MS ची लोखंडची पण आहे. लोखंडी सगळ्या त्या फ्लावर्सला लागणारी वस्तूमध्ये उपलब्ध आपल्याकडे. ज्या मैत्रिणी करतात त्यांनी नक्की कमेंट्स करून सांगा की तुम्ही काय बनवता. आम्हाला पण कळेल. मर्सराइज कॉटन थ्रेड आहे. मर्सराइज कॉटन थ्रेड. हे थोडस थ्रेड सारखं आहे. हे थोडं फिनिशिंग चांगली, शायनिंग वगैरे असते चांगली. हे पण आपल्याकडे योग्य दरात उपलब्ध आहे. 100 रुपयाला 50 ग्रॅमचा गुंडा आहे. 50 ग्रॅमचा गुंडा आहे. रंग वगैरे आहेत, त्याच्यात रंग पण खूप आहे. भोवती रांगोळी महिरप बनवण्यासाठी त्याच्या पण मोत्यांचे पर्स वगैरे बनतात. त्याला पण खूप चांगलं चालतं. हे डिमांड आहे. ज्यामध्ये साईज छोटी मोठी. एक लढी घेऊ शकतो आपल्याला. ही एक माळ मिळते, एक बंच आहे. 15 माळेचं बंच येतं, 80 रुपयाला मिळतं. 80 रुपयाला हा बंच येणार एवढा. 15 माळेचा बंच येतो. बरं. दुसऱ्याच्या मध्ये साईज पण छोट्या मोठ्या उपलब्ध आहे आपल्याकडे.
ही 4 नंबरची साईज आहे. नंतर याच्यामध्ये 6 नंबर, 8 नंबर, 10 बारीक नंबर, आहे. 12 नंबर तेवढी साईज सगळी मोठ्या मोठ्या आहे. असतात. हो, तुमच्याकडे साईज आहे ना? छोट्यापासून मोठ्या सगळ्या साईजच्या आपल्याकडे उपलब्ध बरं. आहेत त्याच्यामध्ये. बघा बघून घ्या काय काय आहे ह्याच्यात लागणारे तंबूस वगैरे पण सगळे आपल्याकडे अवेलेबल आहे. तंबूस लागतोच या ते गोष्टी. थ्रेड आहे त्याचा, त्याला ते सगळं बारीक सारीक वस्तू. ते या सगळं तुम्ही, आपल्याकडे तुम्हाला इथे बघा बरंचसं साहित्य आहे. सगळ्या तुम्हाला जे काय हवं सुयांपासून थ्रेड पासून. हे काही नवीन वस्तू आलेली आहे बाजारामध्ये, सध्या नवीन आहे. नवीन आहे. हे हॉबी इंडिया म्हणून आहे. हे रंगाचं आहे हॉबी इंडिया. त्याच्यात प्लेन रंग पण आणि मल्टी कलर पण. दोन्ही खूप कलर्स उपलब्ध आहे आपल्याकडे. वेगवेगळे प्लेन रंग मध्ये पण आहेत. हो, प्लेन मध्ये पण रंग आहेत खूप, आणि मल्टी कलर मध्ये पण आहे. हे पण थोडं बारीक यान आहे. ते पण खूप चांगलं उपयोगी छोट्या वस्तूला वगैरे बनवतात. किचन्स वगैरे बनवायला चालतात. ज्वेलरी बनते. ज्वेलरी वगैरे पण बनते. खूप चांगली चांगली. याचं काय दादा आता किंमत आहे? ही 95 रुपीजला आहे बॉल, आणि मल्टी कलर आहे तो 105 ला आहे. आपल्याकडे भावात अजून कमी. हे बॅगचे बेल्ट आहेत, रेक्झिन मध्ये आहेत हे. आणि हे फ्लेक्झिबल साईज आहे, छोटी मोठी होऊ शकते. हे आपल्याकडे 150 ला उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये थोडे पातळ येतात. हे 100 रुपयाला उपलब्ध आहे आपल्याकडे. दुसरे याच्यामध्ये बॅगचे बेस येतात. 3 इंच बॅगचे बेस आहेत. हे 3 इंच बाय 3 इंच बाय 9 इंच साईज आहे याच्यामध्ये. हे पण आपल्याला 120 रुपीजला उपलब्ध होणार आहे. याच्यामध्ये साईज छोटी मोठी येते. त्याच्यापेक्षा मोठी साईज आहे, त्याच्यापेक्षा मोठी साईज आहे. हे 140 ला आहे, हे 160 ला उपलब्ध आहे आपल्याकडे. त्याच्यामध्ये राऊंड बेस पण येतात. साईज छोटी मोठी दोन्ही येते. ही साईज आहे, एक मोठी साईज आहे. साईज पण आहे आणि कलर्स भरपूर कलर आहेत त्याच्यामध्ये. हे छोटेवाले 130 ला आणि मोठेवाले 150 ला आपल्याकडे उपलब्ध आहे. रॉ मटेरियल. दुसरी बॅगचे रॉ मटेरियल मध्ये साखळी आहे. बटव्या वगैरे लावणारी, बॅगला लावायची साखळी आहे. त्याच्यामध्ये पण हुक वगैरे लावलेला आहे. त्याच्यात पण बऱ्याच साईज आणि वेगवेगळ्या डिझाईन्स. 80 रुपयापासून ते 150 पर्यंतचे वेगवेगळी प्राइस झाले याच्यामध्ये आहे. वेगवेगळी व्हरायटी आहे. त्याच्यात साईज छोटी मोठी, म्हणजे हँडल मध्ये पण आहे मेटलचे हँडल्स वगैरे आहे. साखळीमध्ये पण वेगवेगळी डिझाईन आहे. आणि असे छोटे छोटे चार्म्स सध्या चाललेले आहेत. हे ज्वेलरीला लागतात, किचनला लागतात. असे मोबाईल्सच्या त्याच्यामध्ये पण तुम्ही लावू शकता. याच्यातला थ्रेड वगैरे सगळं आपल्याकडे चार्म्स वगैरे उपलब्ध आहे. सिंगल पण घेऊ शकतो. सिंगल पण मिळतं. हे 10 रुपयाला एक मिळतं. 10 रुपयाला एक मिळणार आहे. आणि हे बॅगला लागणार रॉ मटेरियल आहे. म्हणजे त्याच्यासाठी पण आपल्याकडे लॉफ्टर्स हुक आहेत, हे लॉक्स आहेत. ह्याच्यात बक्कल आहे, रिंग्स आहेत, गोल्डन सिल्वर वगैरे. दुसऱ्याच्यामध्ये मॅग्नेट बटन आहेत. हे बॅगला लावतात, हे स्टिच करून लावू शकता. याच्यामध्ये गोल्डन आणि सिल्वर उपलब्ध आहे याच्यामध्ये आपल्याकडे. बरोबर. आणि हे मोठंवालं आहे ते 20 रुपयाला मिळतं. छोटंवालं आहे ते 15 रुपयाला मिळतं. साईज छोटी मोठी याच्यामध्ये उपलब्ध आहे, गोल्डन आणि सिल्वर. म्हणजे बरेचसे रॉ मटेरियल तुम्हाला इथे घेता येते बघा, बॅग साठीच. आणि बरेचसे हँडल वगैरे आहेत. सगळं काही तुम्हाला एकाच ठिकाणी खरेदी करता येणार. आणि सगळं म्हणजे इतर ठिकाणीपेक्षा तुम्हाला वाजवी असे दर आहेत. इथे बघा टूल्स पण आहेत तुम्हाला, असं सीझर वगैरे आहेत. तुम्हाला हे सगळं कटिंग करण्यासाठी कटर आहेत. त्याच्यामध्ये पण साईज आहेत. हे सगळ्या तुम्हाला वस्तू मैत्रिणींना लागणारच आहेत. हे सगळ्या दादांनी इथे ठेवलेले आहेत. आपल्या ठाण्यामध्येच तुम्हाला कुठे जायची गरज नाहीये. बरेचसे रंग बघायला मिळाले, माहिती पण मिळाली आपल्याला की कशापासून काय बनतं. थोडस थिक व्हरायटी आहे, प्युअर कॉटन आहे. हे 100 ग्रॅमचा गुंडा आहे, 150 रुपीज आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये बरेचसे रंग उपलब्ध आहेत. 40-45 कलर्स त्याच्यामध्ये उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये पण आपल्याकडे सगळे रंग आहेत तरी त्याच्यामध्ये कमीत कमी 22-25 कलर्स आहेत. सगळे आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि ते रिझनेबल दरात मिळेल आपल्याला. क्वांटिटी पण मिळणार. बरं, आपल्याकडे 2 साइड वेच्या सुया आहेत. क्रोशाच्या पण वेगवेगळी व्हरायटी आहे. सिल्क थ्रेड आहेत विणण्यासाठी. कॉटन थ्रेड आहेत शिल्पाचे. मर्सराइज कॉटन थ्रेड आहे. म्हणजे सुयांमध्ये आहेत ना सगळे प्रकार खूप वेगवेगळे प्रकार, वेगवेगळी व्हरायटी आहे. सिंगल नंबर पण मिळतील आणि सेट मध्ये सेट पण उपलब्ध आहे आपल्याकडे. नमस्कार. तुम्ही नेहमी इथून खरेदी हो, माझ्या इकडेच खरेदी असते सगळी. म्हणजे आता काय घेतलं? आता मला ऊल हवे होते, आता क्रिसमस टाइम. सो बेनीज बनवण्यासाठी आपल्याला रेड आणि व्हाईट कलरची यान हवी होती. सो ते खरेदी करण्यासाठी आम्ही स्वतः बनवता? हो, आम्ही स्वतः बनवतो. छोटासा बिझनेस आहे माझा. बनवून देतो आम्ही बल्क मध्ये. राहिला तुम्ही? मी ठाकुर्लीला राहिला आता. इथे सगळं अवेलेबल हो, मला सगळं मिळतं इथे. त्यामुळं अगदी हार्डली 20 मिनिटाचा रस्ता आहे. पटकन येऊन घेऊन जातात. स्टेशनच्या पास आहे, म्हणजे जवळ असल्यामुळे सगळं रेट्स. म्हणजे तुम्ही ऑनलाईन आणि हे व्हेरीफाय केलं तरी आपल्याला हे आणि इथे आम्ही बघून घेऊ शकतो आपल्याला कसं हवं काय नाही. सगळं मिळतं. हो, सगळं अगदी म्हणजे फुलं बनवण्याच्या स्टिक्स पासून सगळं
सगळे रॉड्स वगैरे सगळं मिळतं, त्यामुळे सगळी खरेदी इथूनच असते आमची. धन्यवाद ताई. दादा मग ऑनलाईन वगैरे कोणाला हवं असेल तर हा, कोणी आपल्याला व्हॉट्सअपवरती ऑर्डर दिला तर आपण त्यांना पाठवून देऊ कुरिअर वगैरे. त्यांचे चार्ज जे होतात 50 रुपये किलो वगैरे, आणि बाहेर गावाचे असतील तर ते 50-60 रुपये किलोचे अप्रॉक्स. महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये, काही जागी, बेंगलोरला आहे, हैदराबादला वगैरे काय जागा ते आम्ही पाठवतो. बरेच आमचे कस्टमर तिकडनं पण माल मागून घेतात. बरं, म्हणजे तुम्हाला ऑनलाईन सुद्धा मिळेल. तर मैत्रिणींनो, छान असं दुकान मी तुम्हाला दाखवलं आणि बरंचसं जुनं असं फक्त शिफ्ट झालं ना दादा. हो, शिफ्ट झालं. हा, तर निलेश दादानी खूप छान व्हेरायटी दाखवली आणि माहिती सुद्धा सांगितली. दादा खूप खूप धन्यवाद. नक्की आमच्या दुकानाला भेट द्या. हा. धन्यवाद आपले खूप खूप आणि आभार. त्यांचा मुलगा सांभाळतो हे सगळं, आणि तुम्ही कधी आलात तर हा असणार आहे, आणि ताई पण असतात इथे. तर छान माहिती दिली तुम्ही. खरंच मला नवीन प्रकारचे ऊल कळल्या, कळलं. आणि एवढ्या प्रकार तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे, तेही होलसेलच्या दरात. अगदी तुम्हाला हे सगळं रॉ मटेरियल हवं असेल किंवा फिनिशिंग करून हवं असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे उपलब्ध आहे. वाजवी असे दर आणि फिनिशिंग एकदम मस्त आहे. कापड वगैरे मी बघितलं तर हे सगळं बऱ्याच प्रकार मी पहिल्यांदा बघितले. आपल्या वेळेस थोडे कमी होते ना. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मैत्रिणींनो शेअर करा हा व्हिडिओ ग्रुपमध्ये वगैरे, तर सगळ्यांना याची माहिती होईल. आणि आवडल्यास लाईक करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या. धन्यवाद.